मुख्य अतिथी मंचावरती आपला यथोचित सन्मान करण्यात येईल। हरिओम व्हॅली टिटवाळा परिसरातील आदर्श सोसायटी नव्हे तर एक कुटुंब ज्यांच्या माध्यमातून म्हटलं जातं असे हरिओम व्हॅलीचे सर्व पदाधिकारी सर्वांना विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती यायचे। तसेच रामशेठ तरे साहेबांना विनंती असेल, माननीय श्री रामशेठ तरे साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या, आपला देखील यथोचित सन्मान करण्यात येईल। तसेच श्री साई आशीर्वाद सोसायटी पश्चिमचे सर्व पदाधिकारी सर्वांना विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती यायचे। तसेच शिवसेना उपविभाग प्रमुख माननीय श्री दिनेशजी कोणकर साहेब आणि किशोरजी पाटील साहेब, शशिकांतजी जाधव साहेब, नितीनजी कोणकर साहेब सर्वांना विनंती असेल सर्वांनी आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती यायचं। आणि जे मागे आमचे सर्व लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल पुढे जागा आहे, खुर्च्या आहेत, आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचंय। सर्व आमचे लाडके मायबाप प्रेक्षक आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचंय। अनेक सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत, सर्वांचा यथोचित शुभ सन्मान टिटवाळा महोत्सव समितीच्या वतीने केला जातोय। 10 वर्ष अभिमानाची, 10 वर्ष स्वाभिमानाची, 10 वर्ष कर्तृत्वाची, 10 वर्ष नेतृत्वाची तुम्हा सर्वांना जोडणाऱ्या टिटवाळा महोत्सवची अभूतपूर्व दशकपूर्तीचा सोहळा आणि अनेक साऱ्या मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळते। त्या सर्व मान्यवर मंडळींचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो, कारण म्हटलं जातं मान्यवरांचं येणं फक्त येणं नसतं, आमच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं। आणि अगदी जो निमंत्रण अगत्याचा साधलाय त्या निमंत्रणाचा मान ठेवून जी सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित झाली त्या सर्व मान्यवर मंडळींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असेल आणि मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। मित्रपरिवार फार मोठा आहे आमच्या लाडक्या भाऊंचा आणि सर्व मंडळी इथे उपस्थित झाली त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। भाऊनी कमावलेली माणसं आहेत। हरिओम व्हॅलीचे अध्यक्ष खरे काका टिटवाळा महोत्सव आणि भाऊंविषयी मनोगत व्यक्त करतील। सर प्लीज। हॅलो 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 आपले टिटवाळा महोत्सव 2025 सन्माननीय आदरणीय आमचे व्यक्तिमत्व विजयभाऊ देशेकर आज जवळजवळ 10 वर्षापासून आपला महोत्सवाचा कार्यक्रम एकदम धूमधडाक्यात करताय। आपण घाटावर देखील तमाशा वगैरे बघतो, पण इथे जवळजवळ 10-15 दिवस फार म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमापासून सर्व कार्यक्रम योजले जातात। तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेला 6 डिसेंबर रोजी देखील विजयभाऊने न विसरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर व्याख्यान मालाचे कार्यक्रम, लहान लहान मुलांचे कार्यक्रम हा देखील ठेवला न विसरता। तरी मी एवढं 2 शब्द बोलून पुढील वाटचालीसाठी आमच्या विजयभाऊ देशेकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद खरे काका। खरं तर हरिओम व्हॅली सोसायटी हे सोसायटीचा नेहमीच इथे उल्लेख होत असतो। आमचे सर्व जे मॅनेजमेंट मधले प्रमुख घटक आहेत ती टीम हरिओम व्हॅली मधली आहे। मी त्या दिवशी सांगितलं कामाच्या गडबडीत त्यांना वेळ कमी देता येतो, परंतु ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून टिटवाळा महोत्सव समितीशी कनेक्ट आहेत। आणि हरिओम व्हॅली ही टिटवाळ्यातील एक खूप चांगली मोठी नावाजलेली सोसायटी आहे। जवळपास 500च्या आसपास घरं त्या गृहसंकुलात आहेत आणि सर्व एकोप्याने राहतात। त्यांचं ब्रीदवाक्य आहे हरिओम व्हॅली सोसायटी नव्हे कुटुंब, असं ह्या ब्रीदवाक्याने ते चालत असतात। दरवर्षी वेगवेगळे उपक्रम ते देखील करत असतात। त्यांनी बरेचसे उपक्रम जसं काही नाम फाउंडेशनला मदत, प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या बंदीसाठी आणि कापडी पिशव्या वापरण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला होता। असे बरेचसे कार्यक्रम ते करत असतात आणि निश्चित हरिओम व्हॅली सोसायटी हा सर्वांपुढे एक आदर्श आहे। आपण दरवर्षी इथे येतात, आम्हाला शुभेच्छा देतात आणि तुमच्या शुभेच्छांमुळे आमच्या टिटवाळा महोत्सव समितीतील सर्व शिलेदारांना आणि खास करून मला पुढील कार्यक्रम करायचा एक प्रोत्साहन मिळून जातो, एक ऊर्जा मिळून जाते आणि आपलं प्रेम, आपला लोभ सदैव असाच राहू द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।